पावसाळा चालू झाला की त्यासोबत आजारपणसुद्धा झपाट्याने डोकं वर करतं. त्यामध्ये महिलांचे आजार तर असतातच, त्यामध्ये लहान मुलं शाळेत जातात किंवा वृद्धांनासुद्धा पायदुखी, गुडघेदुखी किंवा इतर सारे महिलांमध्ये सुद्धा डोकंदुखी, चक्कर येणे, पाय दुखणे, टाचा दुखणे असे भरपूर प्रकार असतात. त्या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे हा सकाळी दुधासोबत किंवा सकाळी अमावास्येपोटी हा एक लाडू जर खाल्ला ना, तर या सगळ्यावर मात होऊ शकते. पावसाळ्यामध्ये आजारी पडलं आपण डॉक्टरला कितीतरी पैसे खर्च करतो, तर हे लाडू मी फक्त 600 रुपयामध्ये बनवून तयार केलेत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. मंडळी, इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही इथं वापरू शकता. इथं मी घेतलेले आहेत सूर्यफुलाच्या बिया, तर हे मी अर्धी वाटी घेतलेली आहे. हे लाडू अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने जर केले ना, तर खूप छान जमून येतात. माझी आजी अशी म्हणते की हे लाडू फक्त सुगरणच व्यवस्थित बनवू शकते, पण असं काही नाही. आपण प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर लाडू परफेक्ट बनवून तयार होतात. तर हे आहेत भोपळ्याच्या बिया, तर ह्यासुद्धा मी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत. हे आहे पिस्तासुद्धा मी अर्धी वाटीच घेतलेले आहेत. आणि हे काजू शक्यता पावसाळा चालू असल्यामुळे काजू मी अशा प्रकारे खोलून घेतलेले आहेत, का तर आळीजाळी होण्याची शक्यता असते. ड्रायफ्रूट खूप दिवसांचे असतात, त्यामुळे अशा प्रकारे खोलून घ्यायचे. बदाम शक्यता खराब होत नाही. तर आता हे दोन्ही जे जिन्नस आहेत ती मी एक वाटी घेतलेले आहेत, बाकी सगळे जिन्नस मी अर्धी वाटी घेतलेले आहेत. तर हा आपला साधा जो खोबळा असतो, नारळ असतो सुकलेला, तो पूर्ण एक नारळ मी इथं किसून घेतलेला आहे. तुम्ही जर वेळ नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. तर ही आहे खारीक पावडर. तर ही खारीक पावडर मी घरी तयार केलेली आहे. शक्यता मार्केटचं जे रेडीमेड प्रोडक्ट आहे ते वापरणं थोडंसं टाळायचं या सगळ्या पदार्थांमध्ये. तर खारका ज्या आहेत त्या व्यवस्थित फोडून घेतल्या, थोड्याशा सुकवून घेतल्या, त्यानंतर बारीक पीसेस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतल्या. हे मखाणे आहेत, तर मखाणेसुद्धा मी जी वाटी आहे त्या वाटीने 2 वाटी मखाणे घेतलेले आहेत. मखाण्यांमुळे काय होतं ना, हाडं मजबूत व्हायला मदत होते. जर तुम्ही डाएट वगैरे करणार असाल तरीसुद्धा तुम्ही मखाण्यांचा वापर करू शकता. ज्यांना मधुमेह आहे किंवा इतर कोणतेही शारीरिक त्रास आहे त्यांच्यासाठी या पद्धतीने तुम्ही एकदा लाडू नक्की बनवा. तुम्ही खूप याचा तुम्हाला फायदा होईल. तर इथे आपल्याला यासाठी तूप घ्यायचं आहे, तर याच वाटीने मी 1 वाटी तूपसुद्धा घेणार आहे. मंडळी, हे तूप मी घरी बनवलेलं आहे आणि या तुपाचा सुद्धा आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे तूप बनवताना मी मिक्सरचा किंवा रवीचा वापर न करता हे तूप बनवलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. अगदी सुंदर असं हे तूप बनवून तयार होतं. तुम्ही बघू शकता, अगदी पिवळं धूम हे तूप आहे आणि खूप छान आहे. तूप आपल्या मुलांच्या किंवा प्रत्येकाच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर हे जे लाडू आहे याचं मी अगदी योग्य अचूक प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी माझी तुम्हाला विनवणी आहे. तर हे लाडू मी पाक न तयार करता बनवून घेणार आहे. तर तुम्हाला याआधी तुम्ही अशा प्रकारचे लाडू कधीही नसेल बनवले तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी जर फॉलो केली तर अगदी परफेक्ट असे हे लाडू तुम्ही बनवू शकता. तर इथं आहे मेथी. तर मेथी 2 चमचे मेथी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतली. त्यानंतर अगदी व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आणि चमचाभर तुपामध्ये हे मेथी दाणे मी भिजवून ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही मेथी दाण्यांचा वापर केला तर याचा कडवटपणा अजिबात लाडवांमध्ये येत नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं तुम्ही साहित्य पाहिलं, त्यासोबत इथं मी घेणार आहे गहू पीठ. तर गहू पिठामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे इथं हे जे गहू पीठ मी घेतलेलं आहे ते मी चाळून न घेता वापरलेलं आहे. तर अशा प्रकारे जर गहू पीठ वापरलं तर त्याचे खूप छान फायदे आपल्याला मिळतात. तर ज्यावेळेस आपण चपाती किंवा पराठे वगैरे बनवतो त्यावेळेस शक्यता आपण पीठ चाळून घेतो, पण पीठ चाळणं थोडंसं टाळायचं, का तर त्यामध्ये फायबरचं प्रमाण असतं जे आपल्या मुलांच्या, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतं. त्यामुळे हे जे पीठ आहे हे मी न चाळता वापरलेलं आहे. पीठ हलकंसं भाजत आलं की त्यामध्ये तूप घालायचं. सुरुवातीला लगेचच तूप घालण्याची घाई करायची नाही. तर हलकंसं पिठामधून सुगंध यायला लागला की त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित असं ह्या गाठी गुठळ्या फोडत व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला अगदी खमंग असं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे. तर तुम्ही पिठाचा रंग बघू शकता. अगदी व्यवस्थित कंटिन्यू हलवत हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे. बरं, आता इथं मी वापरलेली आहे स्टीलची कढई. तुम्हाला जर स्टीलच्या कढईमध्ये भाजणं जमत नसेल तर तुम्ही नॉनस्टिकची कढई इथे वापरू शकता. गॅसची फ्लेम कमी जास्त करत लक्ष ठेवत हे आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथं मी खोबरं भाजते. तर खोबरं इतकं आरोग्याला छान असतं, आपले हाडं मजबूत करतं, केसांना, आपल्या केसांसाठी बळकटी देतं, केस
भरपूर प्रमाणामध्ये गळतात त्यांच्यासाठी हे अगदी नारळ उत्तम आहे. हाडं दुखत असेल त्याच्यासाठी सुद्धा उत्तम आहे. बरं, इथं आता मी मखाणे घेते. तर मखाणे जर तुम्ही डाएट करणार असाल, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही मखाण्यांचा वापर करू शकता. मखाण्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं, कॅल्शियम असतं, ज्यामुळे आपल्या ह्या हाडांना खूप सारी बळकटी देतं. इथं हे मखाणे अशा प्रकारे व्यवस्थित असे मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे. आता हे मखाणे मी काढून घेतलेले आहेत आणि इथं मी भाजत आहे आपली जी खारीक पावडर आपण तयार करून घेतली होती, ती खारीक पावडर इथं आता आपल्याला भाजून घ्यायची. इथं खारीक पावडर भाजत असताना थोडंसं तूप घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करून ठेवलेली आहे. तर बघा, डिलेवरी झाल्याच्या नंतरसुद्धा आपली इथं खारीक खोबरं खाऊ घालण्याची पद्धत आहे. तर इथं ही जी खारीक खोबरं आहे हे व्यवस्थित असतं ही मी भाजून घेणार आहे. यामुळे काय होतं ना, ज्यांना कंबरदुखी होते किंवा अजिबात शरीरात अशी एनर्जी राहत नाही, त्यांच्यासाठी ही खारीक खरंच खूप उपयुक्त आहे. बरं, आता इथं मी हळूहळू करून हा डिंक थोडासा 2 चमचे डिंक मी घेतला होता. आता हा आपल्याला व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे. डिंकाचे फायदे अनेक आहेत. डिंक खाल्ल्यामुळे आपले हाडं दुखत नाही, गुडघे दुखत नाही, अगदी आपल्या शरीरासाठी रामबाण आहेत. हे व्यवस्थित असे तळून घेतले. बरं, तुमच्याकडून डिंकाचं प्रमाण थोडंसं जरी जास्त कमी झालं तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. इथं डिंक थोडासा जास्त झाला ना तरीसुद्धा चालतं. आता इथं हे बदाम मी भाजून घेत आहे. तर बदाम जर लहान मुलांना सकाळी जर भिजवून दिले ना, तर मुलांचा शारीरिक विकास तर होतोच, त्यासोबत मानसिक विकाससुद्धा मुलांचा झपाट्याने होतो. त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये सकाळी बदाम असणं खूप खूप गरजेचं आहे. तर इथं हे बघा, आपले बदामसुद्धा छान असे भाजून तयार आहेत. त्यासोबत आता आपल्याला काजूसुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथं गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे, का तर ड्रायफ्रूट पटकन भाजले जातात. त्यामुळे इथं गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवून हे ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता इथे छान असे काजू भाजले की काढून घेतले. त्यासोबत इथं मी पिस्तासुद्धा भाजून घेतलेला आहे. आता मंडळी, यापैकी तुमच्याकडं कोणते ड्रायफ्रूट नसले तरीसुद्धा अजिबात काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. नसेल तर त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही इथं वापरू शकता. तर इथं मी जे आपले रेग्युलर जे किसमिस असतात ते सुद्धा मी व्यवस्थित असे तुपात भाजून घेतलेले आहेत. तुम्ही यांना बघू शकता किती सुंदर हे भाजलेले आहेत. त्यासोबत आता आपण ज्या टरबूजाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या ज्या बिया होत्या त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्यात. आता ज्यांना चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल येतात किंवा केस गळतात, त्वचा अगदी काळवंडल्यासारखी असते, त्यांच्यासाठी भोपळ्याच्या बिया अगदी रामबाण आहेत. त्यामुळे इतर सगळे महागडे प्रोडक्ट पेक्षा तुम्ही हे सगळे पदार्थ घरी बनवून खाऊ शकता. आता आपले सगळे ड्रायफ्रूट व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला ही जी मेथी आहे ती आपण भिजवून ठेवली होती, ती मेथीसुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची, ज्यामुळे आपल्या लाडवांमध्ये अजिबात कडवटपणा येत नाही. पण मंडळी, तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर लाडवांमध्ये थोडासा कडवटपणा असला तरीसुद्धा चालतो, का तर आपल्या शरीराला कडवटपणाची खूप खूप जास्त गरज असते. आपण नेहमीच काही कडवट खात नाही, कारल्याची भाजीसुद्धा मुलं खात नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे जर लाडू बनवून तयार केले ना तर मुलांना खूप उपयुक्त आहेत. तर चला, सगळ्या जिन्नस आपल्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता सगळ्या जिन्नस अगदी मी परफेक्ट भाजलेले आहेत. तर हे बघा, खोबरं अगदी व्यवस्थित असं चुरलं जाते हाताने. इतकं सुंदर हे लाडू तुम्ही एकदा बनवले ना तर अगदी महिनाभर हे लाडूंना काहीही होत नाही, अगदी परफेक्ट राहतात. पावसाळ्यामध्ये खूप पदार्थ खराब होण्याची शक्यता असते, पण हे पदार्थ अजिबात खराब होत नाही. तर ह्याच भांड्यामध्ये ही खारीक पावडर मी तयार करून घेतली होती. तर ह्यामध्येच आपल्याला आता हे सगळे जिन्नस वाटून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला इथं मी मखाणे बारीक करून घेणार आहे. आता सुरुवातीला आपले हे जे ड्रायफ्रूट आहेत ना, हे जे ड्रायफ्रूट आपल्याला व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं असतं, लहान मुलांना किंवा वृद्ध माणसं जे आपल्या घरामध्ये असतात, वडीलधारी व्यक्ती, त्यांना व्यवस्थित खाता येतं, त्यासाठी आपल्याला ह्याची व्यवस्थित अशी पावडर करायची. जर तुम्हाला याचं टेक्स्चर थोडंसं दरदरीत हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. म्हणजे स्वतःच्या आवडीने यामध्ये तुम्ही बनवू शकता. आता हे बघा, हे बघा, असे छोटे छोटे जे खडे आहेत हे सुद्धा मी काढून घेणार आहे, का तर हे लाडू मला अगदी असे एकदम मस्त असे सॉफ्ट लाडू हवे. त्यासाठी इथं मी जे मिश्रण आहे हे अगदी बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी ओठाने सुद्धा हे लाडू तुटले पाहिजेत, या पद्धतीचं मी हे मिश्रण तयार करत आहे.
आता इथे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी आपलं सगळं जिन्नस वाटून घेणार आहे. मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्पफुल आणि प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता बघा, वाटीभर मी तूप घेतलं होतं, त्यामधलं 2-3 चमचे तूप मी इथं ड्रायफ्रूट भाजण्यासाठी वापरलं. त्यानंतरचं उरलेलं जे तूप आहे ते सगळं या मिश्रणामध्ये घालायचं आणि यामध्ये गहू पीठ जे आहे हे सगळ्यात मोठा इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे कुठेही गहू पीठ तुम्ही कमी करू नका. अगदी एवढ्या प्रमाणामध्ये गहू पीठ वापरा, म्हणजे काय होतं ना, लाडूला बाइंडिंग छान येते आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे. बरं, आता तुम्हाला इथं या लाडूंचं जे प्रमाण आहे ना, म्हणजे आपल्याला जे गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी हे जे सगळं मिश्रण आहे हे मोजून घेणार आहे. असं केल्यामुळे काय होतं ना, आपल्याला यामध्ये गोड किती घालायचं याचा अंदाज लागतो. तर हे सगळं मिश्रण आपले 8 वाट्या भरल्या होत्या, तर याच्या निम्मं आपल्याला शक्यतो आपण असे जे सणावाराला जे लाडू करतो त्यामध्ये आपण निम्मं प्रमाण घेतो. पण आपल्याला हे लाडू आपल्याला हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी हे लाडू बनवायचे, तर याची गोडी जी आहे ही आपल्याला निम्म्यापेक्षाही निम्मी ठेवायची. ड्रायफ्रूट जे असतात हे हलकेसे यामध्ये गोडसरपणा असतो, त्यामुळे काय करायचं आहे ना, आपल्याला त्याच्या निम्मं हे आपल्याला गूळ वापरायचा आहे. तर इथं मी 2.5 वाट्या गूळ या सगळ्या मिश्रणासाठी वापरला होता, तरीसुद्धा अगदी परफेक्ट असे हे गोड लाडू बनवून तयार झाले होते. खूप असे फिक्केसुद्धा नव्हते आणि खूप ओव्हर गोडसुद्धा नव्हते. तर त्यामुळे काय होतं ना, खूप जास्त आपण गोड केले तर खोकला वगैरे येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे काय करायचं, आणि ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांच्यासाठी सुद्धा गोड जास्त योग्य नाही. त्यासाठी इथं मी फक्त 2.5 वाट्याच गुळाचा वापर केला होता. तर तुम्ही सुद्धा गोड वापरताना एवढंच गुळाचं प्रमाण घ्या, किंवा यापेक्षाही तुम्ही अर्धी वाटी स्किपसुद्धा करू शकता. जास्त गोड वापरण्याची इथं गरज नाही. खारीक जी असते ती सुद्धा हलकीशी गोड असते आणि ड्रायफ्रूटसुद्धा हलकेसे स्वीट असतात, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे ना, यामध्ये खूप जास्त गूळ वापरण्याची गरज नाही. आता हे हाताने जेवढं आपल्याला मिक्स करून घेता येईल तेवढं हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. त्यानंतर ह्याला सगळं व्यवस्थित एकजीवपणा येण्यासाठी आपल्याला हे थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी अर्ध्या मिनिटासाठी जरी आपण हे बारीक करून घेतलं ना, तर यामध्ये खूप छान बाइंडिंग येते ह्या लाडवांना, म्हणजे आपल्याला बांधायला व्यवस्थित जुळतात. इथं माझ्याकडे मिक्सरचं भांडं जे आहे ते छोटं होतं. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही अगदी त्या भांड्यामध्ये जर केलं तरी खूप पटकन हे बनवून तयार होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये फ्लेवरसाठी जर तुम्हाला विलायची वगैरे काही घालायची असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता, पण याची खरंच मंडळी काहीही गरज नाही. अगदी चविष्ट असे हे लाडू बनवून तयार होतात. अगदी पहिला लाडू जितका परफेक्ट वळला जातो ना, तसा शेवटचा लाडूसुद्धा अगदी परफेक्ट असा वळला जातो. तुम्ही लाडू बघू शकता, बांधायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. अगदी परफेक्ट असा हा लाडू बांधला जातोय. तर तुम्ही बघू शकता, अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत हा लाडू बनवून तयार होतो आणि दीड महिना तरी आरामात हे लाडू टिकतात. रोज सकाळी हलक्याशा कोमट दुधासोबत तुम्ही लहान मुलांना शाळेत जाताना हा जर एक लाडू दिला ना, तर मुलांना अगदी कोणताच त्रास होणार नाही. सर्दी खोकल्यासारखे आजार तर मुलांच्या आसपाससुद्धा भटकणार नाही मंडळी. त्यामुळे हे लाडू यावर्षी तुम्ही नक्की बनवा. आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये ऊन आणि सावली पाऊस असं वातावरण असतं. या वातावरणामध्ये तर आजारपण खूप मोठ्या प्रमाणात डोकं वर करतं. त्यावेळेस तर हे लाडू नक्की बनवून ठेवले पाहिजेत. तर मंडळी, ही रेसिपी संपूर्ण अगदी सरळ सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे, त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर हे बघा, अगदी मस्त असे हे आपले लाडू बनवून इथे तयार झालेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ मंडळी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमची खूप आभारी आहे. ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक केल्याबद्दल खूप धन्यवाद. तर तुम्ही लाडू बघू शकता, याला हलकंसं पिस्त्याने मी गार्निश केलेलं आहे, ज्यामुळे वरूनसुद्धा दिसायला अगदी सुंदर चॉकलेटसारखे हे लाडू दिसत आहेत. तर लाडूंचं टेक्स्चर बघा, अगदी मस्त असं मिळून आलेलं आहे आणि चवीलासुद्धा अगदी मस्त झालेले आहेत. तर चला मंडळी, ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय.